आपल्या रोज अँड कॉलम्स इन्सर्ट करता येतील. आपण काय करूया, याच्यावरती एक कॉलम इन्सर्ट करूया. कसं इथे ठेवला, इन्सर्ट आणि रो, तो वरती एक रो आला. इथं कसं ठेवला मी, इन्सर्ट कॉलम. तर या सर्वमध्ये पाहिजे तितके कॉलम आणि रोज तुम्हाला ॲड करून घेता येतील. डिलीट आयकॉनचा उपयोग करता येतो. तुम्हाला हा कॉलम नको असेल तर काढून टाकता येईल. डिलीटवर जायचं आणि डिलीट शीट कॉलम या स्वरूपात काढून टाकता येईल. मी अंडू करतो. त्याच्यानंतर इथं आपण सेल्स समाविष्ट करणे, काही सेल्स तुम्हाला ॲड करायचे असतील दोन्हीच्या मध्ये, तर सेल्स तुम्हाला ॲड करणं पॉसिबल आहे. सेम इन्सर्टवर जायचं आणि इन्सर्ट सेल म्हणायचं. साधारण सेल इन्सर्ट करत असताना कॉलम वर न्यायचा आहे का खाली न्यायचा आहे तो असं विचारतो. माहिती वर खाली होईल. उदाहरणार्थ बघा, अश्विनीची मार्क 16 आहेत. इथे मी काय करतो, इन्सर्ट सेल करतो. मग तो असं विचारतोय, तो शिफ्ट सेल डाऊन की अप, आपल्याला अप का डाऊन करायचं किंवा राईट करायचं. मी काय करतो, 16 आकडा साईडला घेतो. मग या ठिकाणी मला नवीन आकडा लिहिता येईल. तर या सर्वांमध्ये ही माहिती मी पुढे शिफ्ट केली. अदरवाईज ही खालची माहिती वरती आली असती. अंडू करून मी पुन्हा एकदा कॅन्सल करतो. त्यासोबत सेल हलवता येईल. तुम्हाला सेल समाविष्ट करता येईल. तुम्हाला असं वाटलं हा सेल हलवायचा आहे, यासोबत सुद्धा हलवता येतो. जस्ट मूव्ह करा. फॉर्मॅट आयकॉनचा उपयोग करता येईल तुम्हाला. फॉर्मॅटमध्ये रोची हाईट तुम्हाला ठरवता येते. जिथे तुम्ही कर्सर ठेवा त्याला त्याची हाईट किती आहे हे तुम्हाला तो सांगतो. सध्या 40.5 आहे. तुम्हाला असं वाटलं या सर्वांची साईज सगळ्यांची सेम असावी तर तुम्ही रो हाईट फिक्स ठेवू शकता. समजा मी घेतलं 15, तर सर्वांची हाईट एकसारखी झाली. तसंच आपल्याला कॉलमची सुद्धा विथ ठरवता येते. पण किती ठरवायची हे फिक्स माहिती नसेल तर अशा वेळेस ऑटो फिट करावं. आता या ठिकाणी बघा, काय नावं दिसत आहेत, काय नावं दिसत नाही आहेत, म्हणून मी सिलेक्ट केलं आणि जर ऑटो फिट असा ऑप्शन वापरला तर सर्वात मोठं जे नाव असेल त्या मापाचा कॉलम तयार झालेला तुम्हाला दिसेल. तसंच काही तुम्हाला रोज हाईड करता येतील, कॉलम हाईड करता येतील किंवा संपूर्ण शीट सुद्धा हाईड करता येईल. सध्या मी सिलेक्ट केलेला कॉलम हाईड करतो. तर या स्वरूपात फक्त तुम्हाला सिरियल नंबर, एज ऑफ लर्नर्स आणि मार्क्स इतकंच दिसतंय. परत आणायचं असेल तर बी आणि डी हे दोन कॉलम मी सिलेक्ट केलेले आहेत कारण त्याचा मधला कॉलम गायब आहे, सी, म्हणून त्याला अनहाईड करायचं. अनहाईड केलं की तो पुन्हा एकदा दिसू लागेल. तर या स्वरूपात हाईड आणि अनहाईड याचा उपयोग तुम्हाला करून घेता येईल. त्यानंतर ऑटो समचा उपयोग. जर ह्याची बेरीज तुम्हाला करायची असेल त्यावरती कर्सर ठेवा आणि याला म्हणतात ऑटो सम. यावरती क्लिक केलं त्या सर्वांची बेरीज तुम्हाला मिळून जाईल. ती 243 आहे. अगोदर फॉर्म्युला बघूया. फॉर्म्युला म्हणजे इक्वल साइन द्यायचं आणि या सगळ्यांची बेरीज करायची असेल त्यावरती कर्सर ठेवून तुम्हाला अधिक चिन्ह देता येईल. जेवढ्यांची बेरीज पाहिजे तेवढ्यांची बेरीज तुम्हाला घेता येईल. प्रत्येकाचा रंग बघा वेगवेगळा येत चाललाय, जे मी ऍड करत चाललेलं आहे. या स्वरूपात बेरीज करणं किंवा वजाबाकी करणं, कशाला गुणायचं आहे किंवा भागायचं आहे कुठल्या संख्येने, हे सगळं आपण डिसाईड करू शकतो. तर दोन्हीच उत्तर सेमच येणार आहे. फक्त वरती आपण ऑटो सम हा फॉर्म्युला वापरला होता आणि खाली आपण फॉर्म्युला वापरला. दिस इज कॉल्ड फंक्शन, दिस इज कॉल्ड फॉर्म्युला. इथं का हा काय आहे, आपण फॉर्म्युला तयार केला आहे आणि हे काय आहे तर फंक्शन आहे. फंक्शन हे रेडीमेड असतं, फॉर्म्युला तुम्हाला डिसाईड करायचा असतो. आणि या सगळ्यांचं मार्क्स जे आहेत ते तुम्हाला दशांश चिन्ह निश्चित करता येतं. याकरता तुम्हाला या ठिकाणी क्लिक करता येईल. 2 दशांश चिन्ह आले ते कमी पण करता येतील. यासोबत दशांश चिन्ह कमी करणं किंवा वाढवणं हे 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत.